नमस्कार। आज आपल्या किचन मध्ये बनवलेला आहे गणपती आगमनाचे सागर संगीत बिना कांदा लसूण मसाला ही थाळी बनवलेली आहे। वरण भात, पुलाव, मोदक, मखाण्याची भाजी, पुरी आणि शेवयाची खीर असं सागर संगीत स्वयंपाक बनवलेला आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। हे अर्धा किलो बासमती तांदूळ मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलाय आता। आणि हे तेजपत्ता, चक्रफूल, 3 मिरे, 3 लवंगा, दालचिनी आणि एक मसाला वेलची घेतलेली आहे। गाजर, फ्लावर, बटाटा, वाटाणा आणि बीन्स, काजू हे आपण आता पुलाव बनवतोय, व्हेज पुलाव। ह्या भाज्या सर्व पाणी घालणार आहे मी त्याच्यात। आणि आता कुकर ठेवलाय गॅसवरती। त्यामध्ये जिरं घालायचे आणि खडे मसाले घालायचे सर्व। हे खडे मसाले घालायचे। छान परतलेला आहे आता। त्यामध्ये हिरवी मिरची घालायची, काजू 7-8 काजू घातलेत, वाटाणा घालायचा, आपला घरी भिजवलेला हिरवा वाटाणा आहे। आता भाज्या घालून घ्यायच्या। आपण लसूण कांदा विरहित करतोय, त्यामुळे लसणाची पेस्ट किंवा कांदा नाहीये। हे भाज्या सर्व घालून झालेत। आता तांदळातलं पाणी काढून ते घालायचे आणि 1 चमचा मीठ घालून आपल्याला फक्त 1 शिट्टी घ्यायची। त्यामध्ये मस्त छान सुटसुटीत भात होतो। मस्त भिजलाय तांदूळ। आता त्याला मिक्स करायचे आणि पाणी जर म्हणाल तर जेवढे तांदूळ आहेत तेवढंच मोजून बाउलनी पाणी घालायचे, किंवा तांदूळ असा बुडेल इतपतच पाणी घालायचे, जास्त नाही घालायचे। माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा। तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे सर्व। त्यामध्ये मीठ घालायचे आता 1 चमचा, तूप घातलं 1 चमचा आणि मिक्स करायचे सर्व। तुपामुळे छान टेस्ट लागते पुलावची। त्याला आता झाकण लावून मीडियम फ्लेमवरती आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची। तोपर्यंत आपण मखाने भाजून घ्यायचे। कुकर दुसऱ्या गॅसवरती ठेवलाय। मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। मखाण्याची भाजी बनवतोय। मखाण्याची भाजी खूप छान लागते टेस्टला। काढून घ्यायचे आता भाजून झालेले आहेत। भाजी पण आपण कांदा लसूण न वापरता बनवतोय। भाजून झालेले आता आपण पाहूया पुलाव। वाह, काय मस्त झालाय पुलाव, जबरदस्त दिसते। एकदम सुट्टा बनलाय आणि झटपट कुकर मध्ये एकदम झटपट बनतोय। वेगळा उकडून घ्यायची गरज नाही, काही नाही, मस्त झालाय। वाह, सुवास पण खूपच जबरदस्त येतोय। भाताचे शीत पण कसे मस्त लांब लांब आणि सुट्टे झालेत, पाहू शकता। आता ग्रेव्ही बनवून घ्यायची। शहाजिरं, मसाला वेलची, तेजपत्ता, रामपत्री, दगडफूल आणि खसखस घेतलेली आहे 2 चमचे। याची ग्रेव्ही बनवून घ्यायची। खोबरं, 5-6 टोमॅटो, 10-12 काजू आणि बीट घेतलेले 1 वाटीभर खिसून।
तर काजू आणि खोबऱ्याच्या अगोदर आपण कोरडच त्याला मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत। मसाला आणि ते मिक्स करून फिरवून घेतलंय। त्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो आणि बीट घालायचे। मसाल्यामुळे छान सुवास येतोय, ताजे मसाले। तर टोमॅटो घालायचे। गणपतीच्या आगमनासाठी सर्वांची तयारी खूप लगबग चालू असेल। प्रत्येकाने वेगवेगळे ठरवलेले असतं, आपण सुरुवातीला हे बनवायचं ते बनवायचं। तर अशा पद्धतीने ही थाळी बनवा, नक्की गणपती बाप्पा खुश होईल। आता दुसरी कढई ठेवली, त्यामध्ये आपण तेल घालायचे। भरपूर तेल घालायचे भाजीला, म्हणजे तेलामुळे छान ग्लेज येते भाजीला। त्यामध्ये आता जिरं घालायचे आणि ही ग्रेव्ही बनवलेली आपल्याला परतून घ्यायची व्यवस्थित। खूप छान होते भाजी मखानीची, आणि अशा बिना कांदा लसूण तरी सुद्धा मस्त होते। परतून घ्यायचे 5 मिनिटात परतून होते, सर्व पाणी त्यातलं आटलं पाहिजे अशा हिशोबाने। पाहू शकता आता व्यवस्थित झालेली। त्यामध्ये लसणाची पेस्ट घालायची। लसणाची पेस्ट व्यवस्थित मिक्स झाली। आता मसाले, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा आपली घरची मिरची पावडर, हळद पाव चमचा आणि चवीपुरतं मीठ म्हणजे 1 चमचा मीठ ते मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाले। वाटाणे घालायचे, हा पण घरचाच वाटाणा आहे। आणि गाजर 1 वाटी। गाजर ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल। मस्त। मी यामध्ये अर्धा चमचा किचन किंग मसाला घालणार आहे, त्यामुळे चव एकदम भन्नाट होते। एव्हरेस्टचा किचन किंग मसाला, त्यामुळे भाजी एकदम बदलूनच जाते। त्यामध्ये आता मखाणे घालायचे। मखाणे छान मिक्स करून घ्यायचे आणि 6 लोकांसाठीच्या हिशोबाने आपल्याला भाजीत पाणी घालायचे। थोडंसं पाणी घालून परत मिक्स करायचे। छान कलर आलाय, टेक्स्चर पाहू शकता। अजून थोडंसं पाणी घालायचे, म्हणजे काय होतं मखाने पाणी शोषून घेतात आणि मग भाजी एकदम घट्ट बनते। थोडंसं पाणी घालायचे। कसुरी मेथी घालायची थोडी। पाहू शकता भाजी मस्त झाली, आता काढून घ्यायची।
कन्सिस्टन्सी बघू शकता, मस्त झालंय। वा, कन्सिस्टन्सी खूप छान झालेली आहे आणि थोड्या वेळानंतर ते एकदम असा त्याचा जो रस्सा आहे तो मखाणे असे फुगतात आणि त्यामध्ये शोषून घेतात, अजून घट्ट बनेल ती। काजू राहिले तर थोडेसे गरम करून टाकणार आहे मी। तडका पॅन ठेवलाय। थोडेसे क्रिस्पी बनले की टाकायचे आपल्याला भाजीमध्ये। तोपर्यंत हे गार्निशिंग साठी मखाने टाकले। वा, मस्त दिसती भाजी। आता आपल्याला ते आपण तडका पॅन मधले काजू घालायचे। आणि थोडीशी आपल्या घरचे मलाई आहे ती थोडीशी टाकणार आहे। पाहू शकता काय जबरदस्त दिसते। आता आपण मलाई टाकायची, थोडी घरचीच मलाई तीच टाकली। वा, तयार आहे आपली आता मखाण्याची भाजी। तर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचे। 1 कप बारीक रवा घेतलाय आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। याच पिठातून आपण मोदक आणि पुरी दोन्ही बनवणार आहे। मीठ घेतलंय, मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे पुरी पण आणि मोदक पण छान लागतात। मी हा स्वयंपाक बनवलाय, ह्यामध्ये 6-7 जण आरामशीर जेवू शकतात। थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घ्यायचे। मोदक आपण भातामध्ये शिजवून घेतोय, त्यामुळे रवा आणि पिठाचे बनवलेले आहेत। असंच पीठ बनवून तुम्ही तळणीचे सुद्धा मोदक बनवू शकता। फक्त थोडंसं पिठामध्ये मोहन वापरायचे, मग ते छान खुसखुशीत बनतात। आता सारण बनवायचे। हे 3 केळी घेतली, 1 वाटी खोबऱ्याचा किस, 2 चमचे गूळ, ड्रायफ्रुट्स। आता केळीचे साल काढून घेतले, त्याचे काप बनवून घ्यायचे। खूप छान लागते केळीचे मोदक, नक्की बनवून पहा, मस्त टेस्ट लागते। आता हे आपल्याला छान चॉप करून घ्यायचे, बारीक पातळ स्लाइस कापायचे म्हणजे पटकन परतल्या जाते। मस्त। आता मी पॅन ठेवलेला आहे तापण्यासाठी, त्यामध्ये तूप घालायचे आणि हे आपण केळीचे स्लाइस बनवले ते परतायला टाकायचे। अगोदर पाव चमचा खसखस घालणार आहे मी। खसखसीमुळे मोदकाची चव वाढते। मस्त। त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे, काजू बदाम ह्याचे मी खिसून ठेवलेले, याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे की पूर्वतयारी सणासाठी कशी करायची, त्यावेळेला नक्की माझ्या पेजवरती जाऊन पहा। आता व्यवस्थित परतून घ्यायचे केळीला। केळी परतत आली की अर्धी कमी होते। छान मिक्स करत करत परतून घ्यायचे। सारखं हलवत राहायचे, नाहीतर ती केळी खाली लागण्याची शक्यता असते। त्यामध्ये आता आपलं सुक्या खोबऱ्याचा किस आहे
तो घातलाय। तुम्हाला जर ओळल्या नारळाचा चव घालायचा असेल तो घातला तरी चालेल। आजीच्या हातच्या चवीचे मी भातातील मोदक बनवणार आहे। खूप छान बनतात। गूळ 2 चमचे घातलाय। थोडासा गरम वितळला गूळ की काढून घ्यायचे, नाहीतर जास्त चिकट होतं हे मिश्रण। थोडीशी वेलची पूड घातली। तुम्हाला हवा असेल तर जायफळ घातलं तरी चालेल। ते काढून घ्यायचे मिश्रण। आता आपण भात शिजायला टाकायचे। 3 कप पाणी घालायचे। 1 कप तांदूळ आहे तर 3 कप पाणी घालायचे। कोलम तांदूळ आहे त्याला पाणी थोडंसं जास्त लागते। मीठ घालायचे आणि आपण भिजत ठेवलेले तांदळातलं पाणी घालून ते घालून घ्यायचे। आणि त्याला शिजेपर्यंत आता आपल्याला मोदक बनवून घ्यायचे। पीठ मऊ करून घ्यायचे। पारी छान पातळ बनवून घ्यायची आणि अशा पद्धतीने 2 बोटाच्या सहाय्याने असं व्यवस्थित त्याला कळ्या पाडून घ्यायच्या लांबपर्यंत। तुम्हाला जर 2 बोटांनी व्यवस्थित होत नसती तर आतून अंगठा असतो ना, त्याने थोडीशी मदत करायची, मग छान कळ्या पडतात। तयार झाला। आता थोडासा आकार लहान घेतलाय। भातामध्ये शिजवायचे त्यामुळे त्यामध्ये आता सारण घालायचे आणि मोदकाला आता व्यवस्थित आकार द्यायचा। अशा पद्धतीने सर्व कळ्या एका ठिकाणी आणायच्यात फिरवत एका डायरेक्शन मध्ये। वाह, पाहू शकता मस्त कळ्या पडल्यात, छान दिसतोय। मस्त। तर दुसरा पण बनवून झालाय। सारण घालायचे त्यामध्ये, कळ्या पाडून झाल्यात। मस्त आकार कळ्यांचा झालाय। अशा सर्व कळ्या व्यवस्थित हळू अज्जात फिरवायचे, म्हणजे कळ्या मोडल्या जात नाहीत। अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। मस्त, पाहू शकता खूप छान बनलाय। वाह, अफलातून दिसतोय, मस्त सुबक आकार आलाय। तर अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेणार आहे। मोदक बनवून झालेत। आता भात पण शिजत आलेला आहे। भात शिजत आल्यावर आपल्याला थोडंसं त्यामध्ये पाणी शिल्लक असल्यानंतर टाकायचे, किंवा जर संपलं असेल पाणी तर गरम थोडंसं पाणी घालायचे आणि त्यामध्ये मोदक ठेवायचे आणि मोदकावरती थोडासा भात सरकून घ्यायचा आहे, म्हणजे ते भाताच्या गरम याने व्यवस्थित शिजून निघतात। खूप छान लागतात भातातील मोदक। एकदा बनवून पहा। मी अगोदर सुद्धा भातातील मोदकाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आणि आता थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आहे आणि 10 मिनिटांसाठी एकदम लो फ्लेम वरती आपण गॅसवर ठेवून देतोय।
पद्धतीने 10 मिनिट झालेले आहेत. आता काढून घ्यायचंय. पाहू शकता भात पण किती मोकळा झालाय आणि मोदक पण केवढे टम्म फुगलेत. काढून घ्यायचेत अशा पद्धतीने. गरम आहे खूप. काढून झालेत. आता भेंडी कापायला घ्यायची आपल्याला. मी भरली भेंडी बनवणार आहे. भेंडी कापायची अशी मध्यभागी. भरली भेंडीचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण ती कांदा लसूण मसाला वापरून बनवलेली आहे. हे आपल्याला बिना कांदा लसूण मसाल्याची बनवायची आणि एकदम साधी तव्यावरतीच मी वाफवून घेणार आहे तिला. ती कापून झाली. आता मसाला घ्यायचा आहे. हा शेंगदाण्याचा कूट घेतलाय थोडा 1 वाटी आणि हा भाजलेला खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किस छान भाजलेला आहे, त्याचा हातानेच भोगा होतोय. त्याला मिक्स करून घ्यायचे. थोडीशी हळद घालायची मुठभर, पाव चमचा लाल तिखट आणि धनेपूड घालायची थोडीशी अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचे. कोथिंबीर. काळा मसाला नाही वापरलेला, त्यामध्ये आपण कांदा आणि लसूण घातलेला असतो त्यामुळे. आता याला एकदम मस्त ओलं करून घ्यायचे आणि भेंडीमध्ये भरायचे. आपण भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे थोडासा ओला करून, म्हणजे ह्या ओलसरपणामुळे छान मूर्ती ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. मी तवा ठेवलेला आहे, तव्यावरतीच घेणार आहे मी तिला वाफवून. हे भरून झालेले. आता तवा ठेवलाय. हा माझा भाजण्यासाठीचाच तवा आहे. काही वस्तू भाजणे, अशा कोरड्या भाज्या बनवणे. आता भेंडी ठेवून घ्यायची आपल्याला. तेल थोडंसं घातलंय. मस्त खूप छान बनते. एकदम क्रिस्पी बनायची अशी भेंडी, अशी कुरकुरीत लागली पाहिजे अशी. तर एकदा पलटी करून घ्यायची. आता मी साईडला ठेवलंय दुसऱ्या गॅसवरती आणि आपल्याला आता तोपर्यंत शेवयाची खीर बनवून घ्यायची. एक छोटी वाटी शेवया घातल्यात. त्यामध्ये आता तूप टाकून छान भाजून घ्यायच्यात शेवया आपल्याला. खीर तर प्रसादाच्या ताटामध्ये असायलाच हवी. तर काढून घेतली. आता मी मखाण्याची खीर, तांदळाची खीर, अपलोड केलेले आहेत. बासुंदी, रबडी. तर तूप टाकले, त्यामध्ये ड्रायफ्रुट्स थोडेसे आपल्याला परतून घ्यायचे आणि हे अक्रोड घालायचे. अक्रोड खिसलेले नव्हते म्हणून. अक्रोडमुळे छान लागते खीर आणि पौष्टिक पण आहेत अक्रोड. परतून घ्यायचे. थोडासा उग्र वास असतो. आणि हे किसमिस घातले.
त्यामध्ये आता दूध घालायचे 1.5 कप. दीड कप दूध घातले. 3-4 केशरच्या काड्या घालायच्या आणि उकळी आली की लगेच आपल्याला शेवया घालायच्या आणि मी 2 चमचे साखर घालणार आहे. वेलची पूड घातली. तयार झाली खीर. साखर टाकलेला व्हिडिओ स्किप झालाय, पण मी 2 चमचे साखर घातलेली. एडिट करताना चुकून राहिली साखर. आता भेंडी तयार झालेली आपली, पाहू शकता. मस्त कुरकुरीत क्रिस्पी झाली, कडक एकदम. थोडंसं कूट टाकायचं आहे आणि अजून तेल टाकून हलवून घ्यायचं आपल्याला. थोडं तेल घातले. थोडासा मोकळा झालाय मसाला, त्यामुळे तेल घातलं थोडं. तयार झाली भेंडी. आता काढून घ्यायची आपल्याला. काढून घ्यायची. तयार झाली भेंडी. आता मी कढई ठेवली, तेल ठेवले तापायला आणि आता पापड तळून घ्यायचे. ताटाला म्हणलं तर पापड नसेल तर ताट कसं पूर्ण होणार. तर पापड तळून घ्यायचे आणि कुरडई नाही तळले मी आज, खिचे तळले तांदळाचे. तळणारे तेल निथळून घेतले. खिचे खूप मस्त झालेले आहेत, खूप छान मस्त फुगतात. काढून घेतले आता पापड. आता पुऱ्या लाटून घ्यायच्या. थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि लाटून घ्यायची. जास्त पातळ पण नाही लाटायची आणि जाड पण नाही. अशा छान पुऱ्या तेलकट होत नाहीत रव्यामुळे, मस्त फुगतात आणि तेल घेत नाही रवा वापरल्यामुळे. तयार झाल्यात आता पुऱ्या पण आपल्या बनवून. मी तेल ठेवले तापवायला, तोपर्यंत आपण ताटाची मांडणी करून घेऊया. मीठ घालायचे, लिंबू, भेंडी, बाजारातून पान आणल्यानंतर त्याला व्यवस्थित पाणी टाकून पुसून घ्यायचे. खराब असते पान.
पुलाव, भात, मखाण्याची भाजी, खीर, पापड, हा तांदळाचा पापड, वरण, तर मोदक ठेवायचे 11चे 11 पण मोदक ठेवणार आहे मी। गणपती बाप्पाचा नैवेद्य म्हणलं तर 11 किंवा 21 अशाच नैवेद्यामध्ये असायला हवेत मोदक। ही चटणी खोबऱ्याची आणि ही शेंगदाण्याची चटणी, काकडी, मुळा, पुरी तयार झाली। मी बनवून ठेवल्या त्या वर टाकून लगेच गरम गरम ताटाला वाढलेली आहे। भातावरती वरण असायलाच हवं, त्याशिवाय ताट कसे पूर्ण होईल। आणि हे साजूक तूप। कसा वाटलं तुम्हाला माझं हे कांदा लसूण विरहित गणपती बाप्पासाठी ताट? गणपती बाप्पांना नक्कीच आवडेल। पाहू शकता हे सर्व 11 पदार्थ तयार आहेत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि बेल बटनावरती प्रेस करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।